जालना जिल्ह्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे विधान परिषदेसाठी मागणी। संघर्षातून घडलेलं नेतृत्व, निष्ठावंत शिवसैनिक बाळासाहेब किसवे यांचा प्रवास। सामान्य माणसाच्या प्रश्नांवर आवाज उठवणं सोपं नसतं, त्यासाठी लागते जिद्द, सखोल अभ्यास आणि समाजाशी नाड जोडलेली असण्याची ताकद। बाळासाहेब किसवे हे नाव आज ओबीसी, भटक्या विमुक्त आणि बहुजन समाजात आदराने घेतलं जातं। ते केवळ पदामुळे नाही, तर त्यांच्या संघर्षातून घडलेल्या नेतृत्वामुळे। संघर्षाची ठिणगी, 1998 पासूनचा प्रवास। विद्यार्थी दशेतच 1998 साली किसवे यांनी समाजातील अन्याय आणि विषमतेविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली। त्या काळात ओबीसी प्रश्न मुख्य प्रवाहात नव्हता, मात्र त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने समाजात जागृती निर्माण केली। ही केवळ चळवळ नव्हती, तर भविष्यातील संघटनात्मक लढ्याची भक्कम पायाभरणी होती। संघटन कौशल्य, तांडा ते राज्य पातळी। किसवे यांचं खरं बळ म्हणजे त्यांचं संघटन कौशल्य। तांडा वस्ती आणि गावागावातून त्यांनी कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी केली। भटक्या विमुक्त, ओबीसी आणि बहुजन समाजातील प्रश्न त्यांनी केवळ मांडले नाही, तर त्यावर तोडगा काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला। त्यांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलेलं संघटन केवळ राजकीय न राहता सामाजिक परिवर्तनाचं प्रभावी साधन बनलंय। प्रत्येक कार्यकर्ता हा नेता बनण्याची ताकद त्यांच्या नेतृत्वात दिसून येते। नेतृत्वाची ओळख, अभ्यासू आणि आक्रमक। बाळासाहेब किसवे यांचं नेतृत्व दोन प्रमुख गुणांवर आधारलं आहे, अभ्यास आणि आक्रमकता। कोणताही विषय असो, ते सखोल अभ्यास करूनच भूमिका घेतात आणि अन्यायाविरुद्ध लढताना तडजोड करत नाही। आज अनेक नेते फक्त सोशल मीडियापुरते मर्यादित राहतात, पण किसवे यांचं नेतृत्व रस्त्यावर उतरून लढणाऱ्या कार्यकर्त्यांचं आहे। त्यामुळेच त्यांना चळवळीचा नेता म्हणून ओळख मिळाली आहे। सत्तेशी संवाद, विश्वासू कार्यकर्ता। किसवे हे केवळ आंदोलन करणारे नाहीत, तर सत्तेशी संवाद साधून समाजाला न्याय मिळवून देणारे नेतृत्व आहेत। त्यांच्या संपर्क आणि विश्वासामुळे अनेक प्रश्नांना मार्ग मिळालाय। सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज थेट सत्तेपर्यंत पोहोचविण्याची ताकद त्यांच्या नेतृत्वात आहे। समाजासाठी झटणारा चेहरा, ओबीसी, भटक्या विमुक्त आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी झटणारा चेहरा म्हणून किसवे यांची ओळख निर्माण झाली आहे। त्यांनी केवळ राजकारण केलं नाही, तर समाजकारणाला प्राधान्य दिलं। आजही तांडा वस्त्यांमध्ये जाऊन लोकांच्या अडचणी ऐकणारा नेता म्हणजेच बाळासाहेब किसवे। का हवं असतं नेतृत्व विधान परिषदेत? आज विधान परिषदेत अभ्यासू, संघर्षशील आणि समाजाशी नाळ असलेलं नेतृत्व आवश्यक आहे। बाळासाहेब किसवे हे त्या सर्व निकषांवर खरे उतरतात। त्यांना संधी मिळाल्यास ते केवळ एक आमदार ठरणार नाहीत, तर लाखो वंचितांचा आवाज बनतील। शेवटचा सवाल, संघर्षातून घडलेलं, समाजासाठी झटणारं आणि संघटन उभं करणाऱ्या नेतृत्वाला संधी देणं ही काळाची गरज नाही का? बाळासाहेब किसवे यांचं नाव केवळ एका व्यक्तीचं नाही, तर एका चळवळीचं प्रतीक आहे आणि अशा चळवळीला विधान भवनात स्थान मिळालं पाहिजे, हीच समाजाची अपेक्षा आहे। माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।